बाकी फोटो काढून घेतो. गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळाचं निर्माण कलामंच नंदुरबार यातर्फे आम्ही मागच्या महिन्यापासून एक उपक्रम सुरू केलेला आहे. दर महिन्याला नंदुरबार शहरातील कलावंत आणि रसिक यांनी एकत्र यावं, काहीतरी एक वेगळा कार्यक्रम घ्यावा. त्यात मागच्या वेळेस आपण नंद कवी रंग नावाचा नंदुरबार जिल्ह्यातील कवितांचे सादरीकरण आपण केलं होतं. तर या महिन्यामध्ये आम्ही मुक्काम पोस्ट नंदुरबार या शीर्षक खाली नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील जी लोक आहेत काम करणारे, सांस्कृतिक असेल, साहित्यिक असेल, क्रीडा असेल, सामाजिक असेल, अशी विविध क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत त्यांचा आम्ही एक दीपस्तंभ ज्याला आपण म्हणत असतो की त्यांनी आतापर्यंत केलेलं कार्य कसं आहे, काम कसं आहे, हे आपल्या सर्व नवतरुणांना, नवयुवकांना, नवकलावंतांना ते लक्षात यावं यासाठी आम्ही मुक्काम पोस्ट नंदुरबार या सदर खाली हा उपक्रम सुरू करत आहोत. आणि आजच्या मुक्कामाचे पहिले मानकरी आहेत आदरणीय साहित्यिक प्रभाकर भावसार दादा. तर मी आदरणीय दादांना विनंती करू की त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण नटराज पूजन करूया. मी आपल्या सर्वांचे गुरुवर्य आदरणीय प्राचार्य बी ए दादा यांना विनंती करतो की त्यांनी नटराजाचं पूजन करावं. त्यांच्या समोर आदरणीय दादा आपणही यावं. आदरणीय स्वागत. नागसेन भाऊंनी प्रस्तावना केलीच आहे. दर महिन्याला एक कार्यक्रम घ्यावा असं सुचलेलं होतं. बऱ्याच दिवसापासून ते जे साचलेलं होतं, जे सुचलं होतं ते येत आहे. मागच्या महिन्यात नंद कविरंग या नावाचा आपण जो कार्यक्रम घेतला, त्यानंतर असं सुचलं की नंदुरबार शहरामध्ये नव्हे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्या लोकांनी कला क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशी आहे पण ते आज पडद्याआड आहे, किंबहुना काहीच लोकांना त्यांचं माहिती आहे किंवा काहीच लोकांपर्यंत त्यांची माहिती आहे, मग नव्या पिढीला हे लोक कळतील कसे? आणि म्हणूनच त्या माध्यमातून मुक्काम पोस्ट नंदुरबार ह्या नावाचा कार्यक्रम सुरू करण्याचा मानस होता. अर्थात मुक्काम पोस्ट म्हटल्यानंतर प्रत्येकाला कुठला तरी मुक्काम हवा असतो. म्हणजे आयुष्याच्या ह्या कार्यक्षेत्रामध्ये, आयुष्याच्या आपल्या कामामध्ये कुठेतरी मुक्काम करावा असं वाटतं, कुठेतरी थांबावं असं वाटतं. मग काम करता करता आपलं कुठलं तरी आवडीचं क्षेत्र असतं. मग कोणी चित्र काढतं, कोणी गाणं म्हणतं, भले ते कुठेही म्हणत असेल, पण त्या क्षेत्रामध्ये तो मुक्काम करतो. आणि मग अशा मुक्काम केल्यानंतर त्याचं ते पोस्टर होतं. अर्थात पोस्टल ऍड्रेस म्हटल्यानंतर पत्र बरोबर त्याच ठिकाणी जातं. त्या अर्थाने या कलाकाराचं मुक्काम आणि पोस्टर त्या ठिकाणचं. आणि मग त्या नंदुरबारच्या मुक्कामाला असलेले म्हणजे त्या कलाक्षेत्रामध्ये मुक्कामाला असलेले आणि आज त्यांचं पोस्टर म्हणजेच काय ते त्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे, त्या अशा लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना जाणून घेणं हा आमचा प्रयत्न. अर्थात आमच्यासारख्या नवख्या लोकांनी अशा विभूतींचं ओळख करून देणं किंवा त्यांच्याबरोबर चर्चा करणं किंवा संवाद करणं हे मोठं शोधन विषय आहे. म्हणून सुरुवातीला महान लोकांची किंवा सगळ्यांची माफी मागतो की काही चुकलं असेल तर मोठे म्हणून क्षमा करावी. आज आपण निर्माण कला मंच मार्फत जो मुक्काम पोस्ट नंदुरबार नावाचा हा कार्यक्रम सुरू करत आहोत, त्याच्यामध्ये पहिलंच पुष्प आदरणीय प्रभाकर भावसार सर यांच्या माध्यमातून घेत आहोत. त्याला कारण असं आहे की कलाकारांमध्ये एवढे ज्येष्ठ असून सुद्धा सहजतेने रमणारे आणि जेही काही असेल ते सहजतेने प्रेमाने सांगणारे असे प्रभाकर भावसार सर आम्हाला वाटले. अर्थात आहेतच, किंबहुना आमच्या काही चुका असतील किंवा काही सजेशन असतील ते आम्हाला त्या माध्यमातून ते बरोबर देत असतात. आणि म्हणूनच भावसार सरांची निवड ही सोपी म्हणावी असं आम्हाला वाटलं,
म्हणून कदाचित भावसार सरांपासून सुरुवात करतो. सोपी म्हणजे ती तशी सोपी नाही, तशी ती सोपी नाहीये. कारण त्यांचं जे काही काम आहे, त्यांनी नंदुरबारच्या नाट्य संस्कृतीत नाट्य चळवळीला त्यांनी सुरुवात केलेली आहे. नसती उठाठेव पासून तर आतापर्यंत, म्हणजे ती आम्हा सगळ्यांसाठी प्रेरणादायी त्यांचा प्रवास आहे. आणि हा प्रवास आपल्या सगळ्यांसमोर मांडण्यासाठीच हे आमचं धारिष्ट आहे. सोपं नाहीच आहे, परंतु आम्ही ते सोपं करून घेत आहोत. कारण आपला जो साधेपणा आहे, आपला जो आमच्यामध्ये मिसळताना कुठलाही बडेजावपणा नसतो, त्यासाठी तो आम्हाला सोपा वाटलेला आहे. परंतु ते सोपं नाही हे तेवढंच मात्र निश्चित आहे. खरोखरच. आणि जे प्रभाकर भावसार सरांचा थोडक्यात परिचय देतो. अर्थात सगळ्यांना माहिती आहे, प्रभाकर बाबूलाल भावसार, त्यांचा जन्म शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे झालेला आहे. त्यानंतर शिक्षक म्हणून त्यांनी NTVS मध्ये नोकरी केलेली आहे. वडील आणि काका यांचं खादीचं दुकान होतं आणि वडील टोपी बनवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. 1944चा त्यांचा जन्म, म्हणजे स्वातंत्र्य काळापूर्वीचा आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ आणि आत्ताचा आधुनिक काळ, म्हणजे अशा तिन्ही काळांमध्ये रमलेले असं म्हणू शकतो असे दुग्धाचारी ते आहेत. 2 मुले 2 मुली असं त्यांचं कौटुंब आहे. मी त्यांनाच विचारतो की हे आतापर्यंतच तुमचं जे आयुष्य गेलं त्याच्यामध्ये नाट्य क्षेत्रामध्ये ह्या क्षेत्रामध्ये यावं असं तुम्हाला का वाटलं होतं त्या काळात? सुरुवातीला प्रश्नाचं उत्तर लागीच दिलं पाहिजे, पण काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. की नाट्यनी सांगितलं की सुरुवात केली नाट्यसृष्टी. सुरुवात करणारे आपण कोण? म्हणजे पूर्वसुरींचं जे असतं ते आपल्याच विचारतात. म्हणजे माझ्या जन्माच्याही आधीपासून इथे नाटकं होत नव्हती अशातला भाग नाही. नाटक असं आज ज्याला आपण म्हणतोय, म्हणजे रंगमंच आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्याही आधीपासून म्हणजे माझं सगळं बालपण जवळजवळ 50 वर्ष मी बालाजी वाड्यात राहिलो. आणि बालाजी वाडा हे त्या काळातलं सांस्कृतिक केंद्र होतं. समाजामधले वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे काही कार्यक्रम असतील हे सगळे वाड्यात व्हायचे. सगळ्यात मोठं म्हणजे बालाजी संस्थानच होतं. आणि होलिकोत्सव हा जो आज आपण पाहतो, देवी निघते आणि हे, तर एक 5 दिवस पर्यंत सतत कार्यक्रम चालायचे. आपल्याला आठवत असेल, गावात आपल्याकडे वडाळकर डॉक्टर होते. वडाळकरांचे वडील डॉक्टरांकडे गोपाळराव वाघ, म्हणजे विद्वान तर होतेच, साहित्यिक तर होतेच, परंतु सगळ्या प्रकारची वाद्य वाजवायचे. नाकाने बोलीत बासरी वाजवायचे. आणि त्यांचं जे हस्तलिखित होतं त्याच्यातनं जो ललित नावाचा प्रकार असतो, दशावतार किंवा ललित, म्हणजे कोकणामध्ये दशावतार असतो आणि आपल्याकडे कोकणामध्ये गुजरातमध्ये ललित चालतात. तर त्याच पद्धतीचे म्हणजे 5 दिवसपर्यंत 10 अवतार जे आहेत, म्हणजे मत्स्य कुर्म वरापासून मग शेवटचा देवीचा अवतार, या प्रत्येक अवताराची कथा अगोदर तर रंगमंचावर आहे. म्हणजे आज जर आपण बालाजीवाडा बघितला तर पंचबाई हातात ते जे घर आहे ते सगळं निघून जायचं ते, आणि त्याच्या स्टेजचं मंदिरातले जे तिथे आणून ठेवायचे पालखी वगैरे ते असायचं पाळणा त्याच्यात. आणि त्याचं जे आज घर आहे ते स्टेज म्हणून वापरलं जायचं. आणि त्या स्टेजवर ते जे गोपाळराव होते ते गावात गल्लीतल्या किंवा सगळ्या समाजातल्या अशा, आणि एक वैशिष्ट्य असं होतं त्या सगळ्या उत्सवाचं की गावातले जेवढे समाज आहेत त्या सगळ्या समाजांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी असेल. म्हणजे आज 10 वाजवायला माणसं बोलवावी लागतात, किंवा प्रत्येक समाजाचा दफांचा तोटा असायचं. आणि आता समजा आज मारुतीचा अवतार आहे, तर मारुतीच्या आधीची जी काही कथा असेल जन्माची, तर ती स्टेजवर सरस्वती, गणपती, सूत्रधार, वेगवेगळ्या प्रकारचे पात्र त्याच्यातली ते सादर करायचे.
आणि मग अशा रीतीने मारुतीचा जन्म झाला असं म्हटलं की मग त्या मारुती हातामध्ये ते पेटतं अशा प्रकारचं जांभळाचं झाड असायचं, त्याला अशा मशाली टाकत केंद्र लावलेलं असायचे आणि ते घालून ते नाचत नाचत मारुती अवतार झाला. प्रत्येक अवतार नरसी असेल तर ते जे खांब असेल, खांबाची प्रतिकृती कागदाने अशी टाकी तयार केलेली असायची आणि मग सगळं ते नाटक झालं की मग आता जेव्हा नरसिंह अवतार अशा पद्धतीने झाला आणि मग ते नरसिंह त्या ह्याच्यातनं जरका फरक ते फाडून अशा प्रकारचं ते खांबातून अवतीर्ण झाला आणि मग त्याचं नाचणं चालायचं गल्लीमध्ये. आणि ते जे नाचलं होतं ते प्रत्येक समाजाच्या मठांचं जे पोहतं असेल ते असं गोल करून बसायचं 5-6 ठिकाणी असं. म्हणजे केदारांचा वेगळा भाग, ते लोकांचा वेगळा, मराठ्यांचा वेगळा, असं ब्राह्मणांचा वेगळा, वाणी लोकांचा वेगळा आणि असं प्रत्येक याच्यात नाचत नाचत आणि मग जो कोण राक्षसाचा वध केला असेल त्या दोघांची टक्कर, जशी आता मठाची असते आणि देवी असते तशी प्रत्येक देवाचा अवतार झाला. तो एक संबंध 5 दिवस लहानपणापासून म्हणजे जन्मापासून म्हणा तो एक प्रभाव माझ्यावर होता. शाळेमध्ये मी गेलो, 1 नंबरची शाळा पूर्वी आमची डोंगरावर तिथे होती, आमची हॉस्पिटल वगैरे जे आहे म्हणजे आता कमळाचा दवाखाना किंवा दातांचा दवाखाना आहे, दुधावरचं दुकान आहे त्याच्यावरती तिची भाषणाची बिल्डिंग होती, तिथे 1 नंबर शाळा होती. आणि 7वी मध्ये नवीन शाळा आता जी 1 नंबर झालेली आहे, म्हणजे तिथे पण आता स्वरूप बदललंय. तिथे जे बगीचा झाला आपला गार्डन त्याचं वेगळं होतं सगळं आणि समोर दवाखाना होता त्या असं ऑफिस होते वगैरे, दुकान होते. त्याला जे काही तिकडलं होतं आमचं 1 नंबर शाळेचं. आणि त्यावेळेला 100 वर्ष पूर्ण झाली होती मराठी शाळा नंदुरबार मध्ये सुरू होईल आणि त्यानिमित्ताने म्युन्सिपाल्टीने नवीन विमान बांधली आणि योजना म्हणून हे प्राथमिक शिक्षकांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ते त्या ठिकाणी यायचे होते, परंतु त्या दिवशी ते नव्हते आले की त्यांनी कोणाला तरी पाठवलं होतं, कोणाला पाठवलं कोणाला असंच नाही. पण त्या निमित्ताने 1 नंबर शाळेमधले जे शिक्षक होते त्या शिक्षकांनी नाटक बसवलेलं होतं आणि त्या नाटकामध्ये मी काय होतो, त्या नाटकाचं नाव मला आठवत नाही, त्या ती जी टीम होती त्याची सगळे शिक्षक आणि आम्ही 2 विद्यार्थी होतो, एक हुशार आणि चांगला विद्यार्थी आणि एक हुशारी अंगात असूनही ती वामा मार्गात लागलेली. जेव्हा आपण मुलात टप्पा तेव्हा असं तर असा एक मुलगा आणि एक चालक मुलगा याच्या दिवसाला आणि तेव्हापासून 7व्या जणांची जी एक हे असते जोडी ती एक लागली. ते जे त्या नाटकाची जी प्रॅक्टिस करायची त्या ह्याच्यात शिक्षकांचा जो काही प्रभाव असेल तो. आणि मग नंतर म्हणजे आता लोकमान्याचे विद्यालय झाले त्यावेळेला म्युन्सिपल असते आमच्या वेळेला आणि जमत असते ते 1 नंबर शाळा बघणार 7वी म्हणजे त्यावेळेची फायनल पास झाल्यानंतर आमच्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी मी एकटा म्युन्सिपल हायस्कूलमध्ये आणि बाकीचे सगळे BR हायस्कूलमध्ये. हे सगळं नवीन माहोल आणि नवीन माहोल त्याच्यामध्ये आधी गेलो 8वी मध्ये त्यावेळेला नेहमीच्या पेक्षा आणखी चित्र वाढल्या. म्हणजे त्या काळात मलखांब आणि व्यायाम शाळा हे सुद्धा आपल्या शाळेत होते. आता ते व्यायाम शाळा हे काढून त्या ठिकाणी वर्ग बसवला होता आणि मग आमची 2 तुकडी होती, त्याच्यानंतर आणखी 1 तुकडी पण होती. तर त्या 2 तुकडीला म्हणजे सेवानी असं होतं की पासपोर्ट हा शब्द जो आहे मराठी मीडियमची शाळा, गुजराती मीडियम आणि उर्दू मीडियम. आमच्या वर्गामध्ये अर्धी मुलं उर्दू मीडियमची उर्दूच्या शाळेमधून शिकून आलेली. आमचा मराठीचा तास त्यावेळेला त्यांचा उर्दूचा तास, आमचा संस्कृतचा तास त्यावेळेला त्यांचा पर्शियनचा तास आणि ते तास वरती त्यांची स्वतंत्र ठेवली होती आणि ते जनाबे ते शिकवायचे त्यांना. आणि त्या सगळ्या याच्यात दरवर्षी स्नेहसंमेलन जे व्हायचं त्याच्यात आम्हाला श्यामला मॅडम होता, श्यामला कुलकर्णी, म्हणजे आता श्यामला काय नाही उज्ज्वल कुलकर्णी सरांची मोठी बहीण, त्यांनी आम्हाला एकांकिका बसवली आणि पहिल्यांदा हायस्कूलमध्ये
चालत असं शांत शांत मुलांची एकांकिका होती. तिच्यात त्याला काम केलं, 2-3 वर्ष केलं काम. आणि त्यानंतर कॉलेजला धुळ्याला गेलो. धुळ्याला दरवर्षी स्नेह संमेलनात कामं केली. धुळ्याला एमजी शाह ते डायरेक्टर असायचे. त्याच्या ही शेवळकर नावाचे मराठीचे प्राध्यापक होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये नामांकित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. ते स्वतः नंतर फरांदे सर, नाचा फरांदे नंतर आमदार वगैरे झाले होते. ते पण त्या ठिकाणी आमच्या याच्यामध्ये असायचे. आणि तिन्ही 4 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. तिथून मी नापा झाल्यावर इथे आलो. इथे जीटीपीला ऍडमिशन घेतली. जीटीपीचे 2 वर्ष इथे केले. त्याच्यातही दरवर्षी नाट्य आणि इथे जायला खेळकर सर म्हणून इकॉनॉमिक्सचे होते. त्याचे नाटकाचे अतिशय जास्त म्हणजे त्या काळात त्यांनी आश्रिती झाली फुले हे नाटक त्याला बसवलं. विद्यानंद आणि सतीश सोमवंशी पेंटर होते. त्यांचा सगळ्यात लहान भाऊ तो हे होता. तुमची काय भूमिका होती? मी आला होता. मध्यवर्ती भूमिका विद्यानंद होता. म्हणजे आधी प्राध्यापक असतो आणि मग त्या धर्माचा नावाचा जो तो हे असतो संस्था चालक वगैरे होते. आणि मग त्यांचे त्या लाल्यावरूनच बांधण होतं. आणि मग ते गाड्याची बाजू घेऊन त्याचे हे करतात. त्याच्यामुळे मग त्यांचे क्लॅशेस होतात. मग ते स्वतः स्मगलर बनतात. प्राचार्य असून स्मगलर बनतात. आणि मग नंतर त्यांचं जे आयुष्य हा लाल्या उलट टप्पा असतो आणि तो पियाचा होतो आणि तोच त्यांना अटक करतो. असं ते. दादा, हा तुमचा प्रवास थोडक्यात तुम्ही मारलाय. पण मला जर समजा आम्हा सगळ्यांना नंदुरबारचा सांस्कृतिक वारसा किंवा नाट्य वारसा जे काय तर सांस्कृतिक स्वातंत्र्यपूर्व काळात जे मेळे व्हायचे आदरणीय कैलासवासी मोठा भाऊ शाहीर हरिभाऊ पाटील हरिभाऊ मोठा भाऊ शाहीर हरिभाऊ पाटील